आढावा घेऊया। बातमी लातूरमधनं। लातूरच्या निलंगा तालुक्यातील औरा शहाजनी इथे मांजरा आणि तेरणा या दोन नद्यांच्या संगमावर पूर परिस्थिती पाहायला मिळते। या पुरानं अनेक गावांना वेढा दिलाय। दरम्यान पूरस्थितीची भयावह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण पाहतोय। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर आलाय। पुराचं पाणी नदीकाठच्या शेतात साचलंय, त्यामुळे 7 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे। जायकवाडी आणि माजलगाव या धरणांमधनं सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदी पात्र सोडून वाहू लागलेली असून नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलंय, तर अनेक घरात पाणी साचून मेंढरं, कोंबड्या आणि जनावरं वाहून गेली आहेत। जळगावच्या तळईमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला। यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात 2 दिवसांपूर्वी ढगफुटीसारखा पाऊस पडला। या पावसामुळे आसना नदीला मोठा पूर आलेला। या पुराचं पाणी ओसरलंय, परंतु शेकडो एकर शेतांमध्ये अजूनही पाणी साचू नये। आसेगाव, टाकळगाव, कन्हेरगाव, रुंज, गुंज या गावांच्या शिवारातील हळद, सोयाबीन, कापूस आणि मूग या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। तर पावसामुळे विविध ठिकाणी कसा फटका बसला या संदर्भातल्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, पण तुर्तास वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी हिंगोलीत नाही। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात मुसळधार पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय। कापसाची बोंड मुसळधार पावसामुळे अक्षरशः सडून गेली आहेत आणि अतिवृष्टीमुळे वेचणीला आलेलं पांढरं सोनं पूर्णपणे काळवंडून गेलंय। होत्याचं नव्हतं झालंय, त्यामुळे जगायचं कसं असा सवाल शेतकरी विचारतोय। शेतकऱ्यांचं जे पांढरं सोनं ज्याला मानतो आपण, ती कपास आणि या कपाशीची काय स्थिती आहे ती आपण इथं बघू शकतो। अतिवृष्टीमुळे जे आहे ते या पांढऱ्या सोन्याला अक्षरशः काळं करून टाकलं आहे। आता काही काळात हा कापूस वेचणीला आला असता। नवरात्रामध्ये घटस्थापनेनंतर देवी पुढे या कापसाच्या वाती तयार झाल्या असत्या, परंतु या काळ्या कापसाला आता कोण विचारणार। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। आपल्यासोबत हा शेतकरी आहे। दादा, हा कापूस किती एकर कापूस आहे आणि काय नुकसान आहे या कापसाचा? आता याचा उपयोग होईल का? हा माझा कापूस 2 एकर आहे। आता कुठलाच फायदा होणार नाही आमचा, काही कोणी घेऊ शकत नाही मार्केटला, याच काहीच नाही, काही होऊ शकत नाही। बोंड बघा, कापूस बघा, मॅडम सरकारला विचारा हे कापूस कोणी घेऊ शकते का असा। प्रत्येक बोंड वाया गेलं, एक बोंड सुद्धा राहिलं नाही आमच्याकडे। आम्ही जगाव कसं, खावाव कसं, एवढं भयानक नुकसान झाले, आम्हाला काहीच कळलं नाही जगाव कसं। ते मायबाप सरकार तात्काळ मदत करावा आम्हाला। दिवाळी दसऱ्याचे सण, या शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले आहेत। त्याच्या हातामध्ये जे पांढरं सोनं आहे ते काळं झालंय आणि त्याचं स्वप्न देखील काळं होतं की काय अशी चिन्ह आहेत। सरकारने आता तात्काळ भरीव मदत करावी अशी मागणी जी आहे ते हतबल शेतकरी करत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। तर पावसानं आणि पुरानं केलेलं नुकसान इतकं प्रचंड आहे, इतकं मोठं आहे की शेतकऱ्यांना सावरायला, पुन्हा उभं राहायला कित्येक महिने लागू शकतात। त्यामुळे लवकरात लवकर आणि भरीव मदत मिळावी अशी अपेक्षा प्रत्येकाकडनंच व्यक्त होताना दिसते। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। एक छोटासा ब्रेक। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।